येत्या 48 तासांमध्ये दक्षिण कोकणात तर येत्या 3 ते 4 दिवसांमध्ये महाराष्ट्रातील उर्वरित भागामध्ये मान्सून पूर्णपणे सक्रिय होईल असा अंदाज मुंबई हवामान विभागाने वर्तवलेला आहे। याशिवाय पेरणी केलेल्या शेतकऱ्यांना या परिस्थितीचा पेरणीवरती कोणताही परिणाम होणार नसल्याचं सुद्धा सांगण्यात आलेलं आहे। सध्याची मान्सूनची स्थिती पाहता विदर्भ आणि उत्तर मध्य महाराष्ट्रातील काही पट्ट्यामध्ये अद्यापही मान्सून पूर्णपणे सक्रिय न झाल्याचं सांगण्यात आलेलं आहे। 3-4 दिवसांमध्ये मान्सूनचा पुढचा प्रवास जो आहे खास करून पश्चिम भागातला जो प्रवास आहे तो थोडासा रेंगाळला असं म्हणायला हरकत नाही। संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सक्रिय होण्यासाठी सध्या पश्चिम विभागाची जी शाखा आहे त्याच्यामध्ये उत्तर कोकणामध्ये पाऊस परत एकदा दाखल होणं गरजेचं आहे, ज्याच्यामध्ये मुंबई आहे, डहाणू आहे, पालघर आहे आणि मग त्याच्यावरती जे आहेत आपले दक्षिण गुजरातचे जे भाग आहेत। तर ह्या भागामध्ये जर का पाऊस सक्रिय झाला तर मग आपले धुळे, नंदुरबार हे जे जिल्हे आहेत या ठिकाणी पण पाऊस सक्रिय होईल। याच्यासाठी आपल्याला कमीत कमी 3 ते 4 दिवस वाट बघावी लागेल।